नावे जाणते राजे छत्रपती शिवरायांचा आज 350वा राज्याभिषेक सोहळा दिन आणि अशा या सुंदर क्षणी आमच्या प्रशालेतील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज प्रशालेतील एक कर हुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व योगाचार्य आदरणीय पांडुरंग गुरुजी यांची शिवाई प्रबोधन वाचनालयाला आजच्या क्षणी या ठिकाणी भेट झालेली आहे. त्यांनी भेट दिलेली आहे आणि या भेटीचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी या वाचनालयासाठी स्वतःकडे असणारी भरपूर अशी पुस्तकं एक सामाजिक बांधिलकी या नात्याने त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. आणि आजच 6 जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रामध्ये रायगडावरती त्या ठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि आचार विचार संस्काराच्या देवाणघेवाणीतून पार पडतो आहे. आणि त्याचाच एक धागा आज या ठिकाणी शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या माध्यमातून आदरणीय योगाचार्य पांडुरंग गुरुजींच्या हस्ते त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सुद्धा हा सोहळा आमच्या वाचनालयाच्या वतीने या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि या आचार विचार संस्काराचा एक धागा हे वाचनालय या ठिकाणी बनत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. सरांचं या ठिकाणी मी अगदी शिवाई प्रबोधन वाचनालय परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी ही सामाजिक बांधिलकीचं पद आम्हाला या ठिकाणी शिवाईच्या वाचनालयासाठी दिलेले आहेत. आणि त्यांना या वाचनालयाबद्दल आणि आज एकूणच राज्याभिषेक दिनाच्या बद्दल त्यांना जे काही वाटते ते त्यांनी या ठिकाणी आम्हाला एक 2 पुष्प या निमित्तानं आम्हाला वाहावे अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतोय. मित्र प्रणाम. आज खरंच एक आनंदाचा आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा हा एक क्षण आहे. निश्चितच जान है तो जहान है, सिलसिला तो पूरी 50 असं म्हटलं जातं. तर ते त्याप्रमाणेच आज 6 जून आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक दिन आणि याच निमित्तानं या वाचनालयामध्ये एक सुंदरसं परिवर्तनकारी स्फुरण सर्वांच्या मध्ये निर्माण व्हावं यासाठी हे वाचनालय जसं काम करतं आणि त्याकरताच एक दायित्व म्हणून या ठिकाणी पुस्तक रूपानं सर्व मित्रांसाठी काहीतरी एक आपली बांधिलकी या नात्यानं मी इथं आलेलो. निश्चितच वेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला प्रेरणा देतात, ज्याने आपलं आयुष्य वेगवेगळ्या रूपानं समाजासाठी खर्च केलेलं असतं आणि जीवनाचे अनेक पैलू समाजासमोर दिलेले असतात, अनेक सिद्धांत दिलेले असतात आणि नवनवीन परिवर्तनकारी समाज घडवणाऱ्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. आणि यातूनच जीवनामध्ये आनंद कसा निर्माण व्हावा, आपण प्रेमानं कसं जगावं, उत्साहात कसं असावं आणि आपलं जीवन सार्थकी कसं करावं यासाठी अनेक महान पुरुषांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. निश्चितच ही प्रेरणा सर्वांच्या मध्ये निर्माण व्हावी यासाठी पुस्तक रूपानं ते आपल्या समोर आहे. आणि ही पुस्तकं आपण जर वाचली तर ती प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण होऊन आपल्यामध्ये देखील स्फुरण निर्माण होऊन आपलं स्वतःचं अस्तित्व आपण निर्माण करू शकतो. आणि निश्चितच हे संपूर्ण जे अस्तित्व आहे हे अस्तित्व चांगल्या उदात्त आणि योग्य कारणासाठी नेहमीच तयार असतं. कितीही संकट आली तरी सुद्धा संपूर्ण समाजाला आणि चांगलं काम करणाऱ्याला भगवंत नेहमीच सहाय्य करतो. आणि त्यासाठीच हे वाचनालय त्या रूपानं समाज परिवर्तन करणारं ठरव समाजामध्ये वेगवेगळ्या गांभीर्य, पीडित, शोषित, वंचित अशा मुलांसाठी, लोकांसाठी कार्यरत राहावं. आणि जसं आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांनी आपलं जीवन जसं
या रूपाने एक समाजामध्ये चांगलं काहीतरी कार्य करण्यासाठी त्यांची निवड परमेश्वराने केलेली आहे आणि या रूपाने हे वाचनालय असंच एक नवीन माइलस्टोन ठरव अशा प्रकारच्या सदिच्छा शुभेच्छा देतो आणि सर्व मित्रांना मी आवाहन करतो की आपण देखील या वाचनालयाचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा की जे निःशुल्क आहे आपल्या सर्वांसाठी खूप प्रकारची व्हरायटी इथं आहे आणि सर्व गोष्टींना सर्व सेक्टरना टच करणारं हे वाचनालय निश्चितच आपण याचा फायदा घेऊया आपल्या सर्वांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो खूपच छान सर. वाचनालयाच्या वतीनं तुम्हाला एक छोटीशी आज भेट दिली त्याबद्दल. लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी हे अत्यंत छान असं पुस्तक आहे. तुम्ही निश्चित ते जरूर वाचाल आणि रिप्लाय सुद्धा द्याल अशी अपेक्षा. तुम्ही आला खूप बरं वाटलं आणि आमच्या वाचनालयासाठी ज्या शुभेच्छा दिल्या वाचकांना ते आपण केलं खूप खूप आभार आहे. खूप खरंच मला आनंद झालेला आहे. छान खूप छान.